शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण पाहतोय की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी हे आता संघटित होऊ लागले आहेत. पूर्वी आपण बघायचो की शेतकरी हे गटाने शेती करायची. गटाने शेती करत असताना शेतकऱ्यांमध्ये जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास कायम टिकून राहण्यासाठी सध्या शासनामार्फत वेगवेगळे प्रयत्न होऊ लागलेत. आणि याच अनुषंगाने शासनाने या गटांचं रूपांतर शेतकऱ्यांना संघटित एकत्रित करण्यासाठी काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहे. आणि या अनुषंगाने आपण पाहतोय की शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी कंपन्यांची स्थापना करू लागलेली आहे. आज आपण अशाच एका अवलियाशी भेटणार आहोत, त्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत की ज्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये मोलाचं कार्य केलेलं आहे आणि यांची यशोगाथा हे इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहोत. मी या ठिकाणी ओळख करून देतो. समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित कवठे तालुका वाई जिल्हा सातारा येथील शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण डेरे सर. मी भूषण डोरे सरांचं आकाशवाणी पुणे या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर, आपण ही जी समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनीची जी स्थापना केली तर याची प्रेरणा नक्की आपल्याला कुठून मिळाली? नमस्कार बंधूंनो. ही आपण स्थापना जी केलेली आहे यामध्ये शासकीय योजना वेगवेगळ्या आहेत. याची माहिती आम्हाला प्रथमतः MCDC कडून प्राप्त झाली. याच्यामध्ये आम्ही बचत गटांवरती खूप पूर्वीपासून काम करत होतो आणि बचत गटांचं 10-15 महिलांचं संघटन तेच मोठ्या प्रमाणावर जर का 300 जणांचं केलं, त्यामध्ये शेतकरी, महिला, लेबर अशा सर्व प्रकारचे यांना घेऊन एक चांगलं काम करता येतं हे मार्गदर्शन MCDC कडून मिळाल्यामुळे आम्ही त्याची स्थापना केली आणि पुढे वाटचाल करीत आहोत. जसं सर आपण आता उल्लेख केला की महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाचं आपल्याला याच्यासाठी सहकार्य लाभलं. हे स्थापना करत असताना साधारणतः तुम्ही कोणत्या वर्षी त्याची स्थापना केली आणि सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली की म्हणजे सध्या आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सभासद संख्या किती आहे, आपली उलाढाल की ज्याला आपण टर्नओव्हर म्हणतो, तर तो टर्नओव्हर सध्याची जर का आपण परिस्थिती पाहिली तर तो सध्या कशा प्रकारे आहे? आम्ही स्थापना करण्यासाठी 2021 सुरुवात केली आणि ही स्थापना FPO म्हणजे कोऑपरेटिव्ह ॲक्ट महाराष्ट्र सहकार कायद्याअंतर्गत केलेली आहे. ही आम्ही असिस्टंट रजिस्ट्रार ऑफिस वाई यांच्यातर्फे 4 ऑक्टोबर 2021 रोजी स्थापना झालेली आहे. सध्याची सभासद संख्या व आपला टर्नओव्हर किंवा वार्षिक उलाढाल कशा प्रकारे आहे? यामध्ये सुरुवातीला आम्ही 300 सभासदांपासून सुरुवात केलेली आहे आणि तो पुढे वाढवत नेण्याचा मानस आहे. यामध्ये आमचा टर्नओव्हर पहिल्या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 22पर्यंत 35 लाख झाला होता. त्यानंतर आत्ता यावर्षीच्या 2023च्या फायनान्शियल इयरमध्ये आर्थिक वर्षामध्ये 1,15,00,000 झालेला आहे. जसं की आपण आता सांगितलं की एखादी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर याच्यामध्ये 3 व्यक्ती महत्त्वाचे असतात. पहिली जी व्यक्ती असते ते म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचा जो आपण म्हणतो की संचालक मंडळ, दुसरी व्यक्ती महत्त्वाची ती म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे सभासद. आणि ह्या सभासदांना जर का आपण याच्यामध्ये काही सेवा देऊ शकलो तरच ते सभासद आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात. जास्तीत जास्त सभासदांची जोडणी करण्यासाठी आपण आपल्या कंपनीमार्फत कोणकोणती उत्पादने किंवा कोणकोणत्या सेवा ह्या सभासदांना पुरवता? होय, आम्ही सुरुवात 300 सभासदांपासून केलेली आहे. त्यामध्ये महिला शिवाय काही प्रकारात शेतकरी ज्यांच्याकडे मोठे शेतकरी असतील, बागायतदार, जिरायतदार, तसेच शेती नसलेले काही लेबर आहेत त्यांना घेतलेलं आहे. त्यामुळे सेवा देताना पण आम्हाला सर्व प्रकारच्या ह्यांना देता येतील असा आम्ही याच्यामागे एक विचार ठेवलेला आहे. याच्यामध्ये अध्यक्ष आमचे विकास डेरे आणि उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव आहेत आणि आमच्या ह्या संचालक मंडळात 11 मेंबर आहेत. याच्या अंतर्गत आम्ही शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी खतं, बी बियाणं, औषधं याचं लायसन्स प्राप्त कृषी निविष्ठा म्हणजे खतं पुरवण्याचं दुकान चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये अतिशय कमी दरामध्ये योग्य सल्ल्यानुसार खतं, औषधं दिली जातात. त्यासोबतच बचत गट आम्ही ह्या आमच्या पूर्ण FPOमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे बचत गटांचं उत्पादन, त्यांना काही क्वालिटी प्रशिक्षण तसेच पॅकिंग या गोष्टी देखील दिल्या जातात. तिसरी गोष्ट आहे, सगळ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षणासोबतच पीक कर्ज नाबार्डमार्फत त्याला काही सहकार्य होत असेल तर, तसेच कृषी विभागामार्फत कुठल्या योजना आहेत त्या माहिती देऊन या गोष्टींचं कन्व्हर्जन्स ज्याला म्हटलं जातं की एक काम करत असताना 2-3 वेगवेगळ्या
संघटना किंवा सहकारी यंत्रणांना एकत्र घेऊन त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करून पुढे वाटचाल करतो आहोत. या आपण सभासदांना सेवा देताना नक्कीच म्हणजे स्वागत आहे. परंतु याबरोबरच आपण आपली जी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केलेली आहे, या शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे आपण काही मूल्यवर्धित शेतमालाचे जे काही पदार्थ म्हणतो आपण, तर त्यांचा पण आपण काही पुरवठा करता का? बरोबर सर. आपल्याकडे आहे तोच माल जर का विकायला गेलं तर फार मोठ्या प्रमाणात FPO अथवा व्यापारी यांच्या दरामध्ये फरक पडू शकत नाही, कारण मार्केट ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक FPO आणि व्यापारी यांना मोठ्या मार्केटमधूनच दिशा मिळते. त्यामुळे जर का त्या पदार्थांचं मूल्यवर्धन केलं तरच त्या शेतकऱ्यांना एक चांगला अधिकचा फायदा मिळू शकतो, दर चांगला मिळू शकतो. आणि याच्या अंतर्गत आमची प्रमुख पिकं आहेत ऊस, हळद, आलं या प्रकारे. तर त्यासाठी आम्ही हळद पावडर आणि हळदीचं लोणचं हे एक प्रॉडक्ट्स आहेत मूल्यवर्धित केलेले. त्याच्यासोबत आम्ही साखर किंवा ऊस हा आपल्या सातारा जिल्ह्यासाठी ODOP या अंतर्गत दिलेला एक पिकाचा प्रकार आहे. आणि त्यामध्ये आम्ही गूळ पावडर यासोबतच प्रेसमड जे ऊसाचा चोथा आहे कारखान्यातून निघणारा, त्यावर प्रक्रिया करून अतिशय उत्तम दर्जाचं सेंद्रिय खत करतोय आणि त्याचा फायदा सभासद तसेच इतर शेतकऱ्यांना देखील दिला जातो. नक्कीच आपण हे जे वेगवेगळे उपक्रम किंवा हळद पावडर असेल, लोणचं असेल, हे शेतकऱ्यांसाठी करत असताना सभासद जोडणीबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक या सर्वांची जी भूमिका आहे ती खूपच महत्त्वाची, तरच ही शेतकरी उत्पादक कंपनी पुढे जाऊ शकते. आता हे प्रत्येक कंपनीला जर का चांगल्या प्रकारे पुढे वाटचाल करायची असेल तर याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी आपल्याला शासनाची मदत घ्यावी लागत असेल. आपण ही जी समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी केलेली, तर यासाठी आपण शासनाच्या कोणत्या योजना किंवा कोणत्या प्रकारची मदत घेतलेली आहे का? हो, निश्चितच. सुरुवातीला आपल्या सभासदांचं जे भागभांडवल असेल ते फार मोठ्या प्रमाणात किंवा पुरेसं नसतं. तर याला NCDC म्हणजे राष्ट्रीय सहकार खात्याचं एक डिपार्टमेंट आणि MCDC यांच्यापासून आम्हाला चांगल्या प्रकारे हँडहोल्डिंग अर्थात दिशादर्शन होत आहे. त्यासोबत इक्विटी ग्रँट म्हणजे जेवढं भाग भांडवल कंपनीचं आहे तेवढी रक्कम राष्ट्रीय सहकारच्या विभागाकडून मिळते. आम्ही 6 लाखाचं भागभांडवल जमवलेलं 6 लाख ॲडिशनल आम्हाला सरकारकडून मिळाले. त्यासोबतच 3 वर्षांसाठी मॅनेजमेंट कॉस्ट मिळणार आहे, ज्याच्यामध्ये ऑफिसची पूर्ण यंत्रणा तसेच काही 2 महत्त्वाच्या व्यक्तींचे पगार व इतर सहाय्य मिळतं. ते देखील आम्हाला प्रथम वर्षासाठी 5,65,000च्या दरम्यान प्राप्त झालं आहे. म्हणजे आपण हे सर्व वाटचाल करत असताना शासनाची मदत, जसं आपण आता 2 शब्द उच्चारले या ठिकाणी, NCDC आणि MCDC. NCDC म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि MCDC म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. या दोन्ही संस्थांचा हा सिंहाचा वाटा आहे आपली शेतकरी उत्पादक कंपनी इथं येईपर्यंत, असं आपल्या बोलण्यावरून जाणवतोय. हे सगळं करत असताना एक शेवटचा मी म्हणतो की ज्या इतर शेतकरी उत्पादक कंपन्या राज्यामध्ये आहेत किंवा उभ्या ठाकलेल्या आहेत आणि नव्याने जो तरुणांचा उत्साह किंवा सध्या आम्ही बघतोय की एक तरुणांचा ओढा खूप या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे चाललेला आहे. हे जे नवीन तरुण आहेत की जे शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सभासद होऊन एक संचालक मंडळाची भूमिका बजावू पाहतात, अशा नवीन तरुण उद्योजक शेतकऱ्यांना जाता तुम्ही काय संदेश द्याल? ही चळवळ जोम धरतीये, माहिती प्रसारित होऊन याच्यात चांगल्या यांचा विचार केला जातोय. फक्त याच्यामध्ये एक मी निश्चित सांगेन की फ्रेशर लोक ही जर का आली तर फार मोठा परिणाम लगेच मिळत नाही, कारण यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यवसाय केल्याचा अनुभव जर का असेल, सर्वांकडेच असणं आवश्यक नाही, पण 1-2 जे महत्त्वाचे याच्यातले भाग अध्यक्ष असतील, CEO असतील, तर त्यांना अनुभव असणं हे फार गरजेचं आहे. शास्त्रीय पद्धतीने किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशनपेक्षा व्यवसाय आणि बाजाराचा अनुभव हा जर का त्यांच्या ठायी असेल तर यामध्ये फार कमी वेळात मोठी झेप घेता येते. अथवा सुरुवातीला कुठला व्यवसाय करायचा आहे, व्यवसायात गुंतवणूक किती केली जाईल, त्याची रिस्क असेसमेंट हे फ्रेशर्सना एवढं जमत नाही जेवढं अनुभवी लोक ते सांगू शकतील.
जसं की आपण आता पाहतोय की सरांनी सांगितलं की शेतकरी उत्पादक कंपनी यशस्वी करत असताना त्यांना विविध शासकीय जे विभाग आहेत त्या शासकीय विभागावर शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत यांचा यांनी लाभ घेतला व ते आता चांगल्या प्रकारे समृद्धी शेतकरी उत्पादक कंपनी वाई जिल्हा सातारा इथं कार्य करत आहेत. मी या दृष्टीने आवाहन केलं इतर जे आपले शेतकरी युवा मित्र आहेत की ज्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी भूषण डोयरे सरांचा आदर्श घेऊन आपण चांगल्या प्रकारे शेतकरी उत्पादक कंपनी ही जी शासनाची संकल्पना आहे याच्यामध्ये उतरावं व आपल्या महाराष्ट्राला सुजलम सुफलाम करावं. या निमित्ताने सर आपण या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात, आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणेच्या वतीने या ठिकाणी आपले खूप खूप आभार मानतो.